की झोप हा आपल्या आयुष्याचा 1/3 भाग व्यापतात. मग हे सायकल काय झोपेचे, तुम्हाला जो भाग महत्वाचा आहे, झोप आणि मेंदूचा जो काही घनिष्ठ संबंध आहे तो समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. आता काही मुलांनी प्रश्न विचारले, सर मग रात्री झोपून अभ्यास आम्ही जागून अभ्यास करतो, त्याचं काय करायचं, माझी ती सवय आहे. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज 143वा भाग. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तंत्रज्ञानातला एक महत्वाचा विषय बघितल्यानंतर आज या आठवड्याच्या शेवटीचा आपण एक महत्वाचा विषय बघतोय की पुरेशी झोप म्हणजे स्लीप सायकल आणि मेंदूची कार्यक्षमता या विषयावर आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. सुरुवात करत असताना अगदी काल देखील मी बघितलं की व्हिडिओ सगळ्यांचे चालू होते आणि 6:55ला भली मोठी जांभई देणारे काही चेहरे मी बघितले त्याच्यामध्ये. किंवा आपल्यापैकी बरेच जण असतील की सर काल उठलो 6:55ला, ठीक आहे त्याच्यामध्ये, पण दिवसभर असा जरासा आळस आला होता. आता किती जणांना असं वाटतं की बाबा दिवसभर थोडंसं अनकम्फर्टेबल राहतं किंवा आळसावल्यासारखं वाटतं, त्यांनी जरासा हँड करा की आपण रेग्युलर म्हणजे थोडंसं लवकर उठतो, ठीक आहे, पण दिवसभर जरासं कंटाळा आल्यासारखं वाटतं, बोरिंग वाटतं, किंवा लवकर उठल्यामुळे या ठिकाणी मला पुढे या ठिकाणी दिवस थोडासा आळसावलेला जातो, सुस्तीत जातो, असे. ठीक आहे, क्लिअर करा, त्याचे रिॲक्शन क्लिअर करून घ्या, जास्त वेळ. आपल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांना या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर, म्हणजे आता तुम्ही उठलेला आहात, रात्रीची झोप तुमची झालेली आहे, तुम्ही उठलेला आहात आणि उठल्यानंतर असं लगेच असं फ्रेश नाही वाटत आहे, म्हणजे उठलो तरी झोप झालेली असली पण थोडंसं कंटाळा आहे, आळस आहे असं वाटतं. किती जणांना असं वाटतं सकाळी उठल्या उठल्या? त्याने जर हँड रेस करा. ठीक, चालेल, रिॲक्शन क्लिअर करा. आता महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे, तो चॅटबॉक्स मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे, लक्षात घ्या पुढच्या काही सेकंदांमध्ये. तो प्रश्न असा आहे, रात्री झोपता किती वाजता? पटपट फक्त आकडा टाकून द्या फक्त त्याच्यामध्ये, किती वाजता तुमची रात्री झोपेची वेळ आहे. हा, आणि आयडियल वेळ टाकू नका, खरी वेळ टाका, लक्षात घ्या. बघा, साधारणतः बघितलं तर 10 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत उत्तरं दिलेली आहेत आणि खरी जी उत्तरं आहेत म्हणजे रात्री 1 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता गुड नाईट करणारे आणि तसंच मोबाईल चालू असताना झोपणारे, त्यांनी अजून उत्तरही टाकलेले नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढाही फ्रेशनेस नाही आहे की आता उत्तर द्यावं चॅटबॉक्समध्ये. आपण हे लक्षात त्याच्यावरती, ठीक आहे. आता हे का महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. आपल्याला बरेच लोक म्हणतात की नींद चैन की त्यागो तुम, बरोबर, म्हणजे काय, जब तक ना सफल हो तुम, जोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही तोपर्यंत स्वस्थ झोपू नका, असं म्हटलं जातं. किंवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं एक वाक्य, स्वप्न ती नाहीत जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती आहेत जी झोप उडवतात. ही वाक्य जेवढी मोटिवेटेड आहेत, मोटिवेशन देणारी आहेत, प्रेरणा देणारी आहेत, त्याची दुसरी बाजू पण समजून घेणं मित्रांनो गरजेचे आहे. आणि ती दुसरी बाजू कोणती आहे? ती दुसरी बाजू ही आहे की आपल्या शरीराचं या ठिकाणी एक महत्वाचं कार्य जे आहे ते झोप हे असणार आहे, लक्षात घ्या. ती चैन नाही, ती लक्झरियस नाही. ती तुम्हाला जर करता आजचा दिवस फ्रेश वाटायचा असेल तर कालच्या रात्रीची झोप चांगली होणं गरजेचं आहे. झोप म्हणजे फक्त डोळ्याचा व्यायाम असतो किंवा डोळ्याला विश्रांती मिळते, शरीराला विश्रांती मिळते असं नाही. तर ती प्रक्रिया आपण आज समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व समजेल. त्याचं कारण लक्षात घ्या की झोप हा आपल्या आयुष्याचा 1/3 भाग व्यापतो. हे तुम्ही जितके वर्ष जगणार आहात त्यातला 1/3 भाग आपला झोपेचा असणार आहे. ती झोप चांगली असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता एक फॅक्ट समजून घ्या की जवळजवळ जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारत देश आहे, तिथं झोपेपासून लोक वंचित आहेत, चांगली झोप मिळत नाही. 93% इंडियन असे आहेत की ज्यांची झोप डिस्टर्ब आहे. काय सांगितलं मी? झोप डिस्टर्ब आहे म्हटलं. त्याच्यामध्ये झोप मिळत नाही असं नाही, ते बेडवर पडलेले तर असतात पण त्यांना झोप लागत नाही, हे लक्षात घ्या. आणि मग जे मी आता 2-3 प्रश्न विचारले तुम्हाला की किती वाजता झोपता तुम्ही, किंवा उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं का, किंवा या ठिकाणी दिवसभर तुम्हाला थोडंसं कंटाळ्यासारखं वाटतं का, या प्रश्नाची उत्तरं ज्या वेळेला आपण नकारार्थी देतो, म्हणजे आपल्याला फ्रेश वाटत नाही, आपण या ठिकाणी दिवसभर थोडंसं आळसावल्यासारखं वाटतं, किंवा रात्री झोपेची वेळ माझी 11:30, 12:30, 1 अशा पद्धतीची आहे, या सगळ्यांसाठी जे शेड्यूल बनवलेलं आहे करिअर कट्ट्याच्या या एकूण उपक्रमाचं, म्हणजे 6:55ला तुम्ही समोर उभे राहिलात, आता काही 6:55लाच लॉग इन करतायत आणि काही जण 6 वाजता उठून 40 मिनिटाचं जे काय असेल ते त्यांचं छोटं वर्कआउट करून ते आत्ता आलेले आहेत, हे लक्षात त्याच्याबद्दल. तर ही गोष्ट
घेणं गरजेचं आहे की आपली ही एकूण रचना जी केलेली आहे उपक्रमाची ती कशी आहे हे समजून घेऊ आपण लक्षात घ्या. आता झोप म्हणजे नेमकं काय, तर शरीर विश्रांती घेतं असं नाही, तर झोपेमध्ये काही महत्वाच्या क्रिया घडत असतात शरीरामध्ये. त्या कुठल्या आहेत? त्यातले एक तर पहिलं, मेंदूमध्ये दिवसभर ज्या काही गोष्टी या ठिकाणी साठलेल्या असतात, तुम्ही काम केलेलं असतं त्याचं वर्गीकरण करायला लागेल ना, कुठल्या गोष्टीसाठी काय काम केलेलं आहे, कसं केलेलं आहे, सगळं त्याच्यामध्ये त्याचा वेळ लागतो. दुसरं महत्वाचं, त्याच्यामुळे आपली स्मरणशक्ती जी आहे, मेमरी जी आहे, ती थोडीशी दृढ होते, स्ट्रॉंग होते. लक्षात घ्या. शरीरातील ज्या काही या ठिकाणी मसल दिवसभरामध्ये थोड्याशा जास्त थकलेल्या असतात, डॅमेज झालेल्या असतात, त्या पुन्हा या ठिकाणी तुमच्या रिकव्हर होतात. लक्षात घ्या. रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. हार्मोनल बॅलन्स जो आहे तो साधला जातो. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, नको असणारे टॉक्सिक जे शरीराच्या बाहेर टाकले जातात ते ह्या झोपेच्या कालावधीमध्ये टाकले जातात. त्यामुळे ती झोप मिळायला पाहिजे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. आणि चांगली झोप मिळाली तर आपले या ठिकाणी ग्रोथ हॉर्मोन्स जे आहेत ते ग्रोथ हॉर्मोन्स या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्रिएट होत आहेत हे लक्षात घ्या. आता काही मुलं लिहित आहेत, मी नाईटला स्टडी करतो, मला त्याशिवाय जमतच नाही, करतच नाही, हे लक्षात घ्या. ते सगळं आपण गृहीत धरूया थोड्या वेळासाठी. ठीक आहे, आजचं समजून घेऊ आणि मग त्याच्यावरचे उपाय आपण बघायचे आहेत हे लक्षात घ्या. मग हे सायकल काय झोपेचे हे पहिल्यांदा समजून घ्या. पहिल्यांदा काही लोक आपल्यातले असतात की हलकी झोप म्हणतात त्याला. लक्षात घ्या. लाईट स्लीप म्हणजे काय की लगेच डोळे मिटतात तुमचे, त्याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही रिलॅक्स होता, पण जरा जरी कोणी आवाज केला तर लगेच जागा राहता. लक्षात, म्हणजे काही आवाज झाला तर लगेच तुम्ही जागा होता. लक्षात घ्या. साधारणतः 5 ते 10% लोकांची झोप अशी असते. मध्यम झोप म्हणजे काय की 40-45% लोक की त्यांच्या शरीराचं तापमान कमी होतं, हार्टबीट या ठिकाणी स्लो होतात, मेंदू शांत होतो आणि झोप लागतो. हे लक्षात. हे 40-45% लोकांची ही अशा पद्धतीची असते ज्यांना झोप लागते त्यांना. लक्षात घ्या. गाढ झोप म्हणजे काय, ही देखील 15 ते 20% लोकांना या ठिकाणी चांगली लागते. शरीराची चांगली या ठिकाणी म्हणजे त्याला रिलॅक्स रिकव्हर होतो बॉडी. लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे ग्रोथ हार्मोन्स या ठिकाणी वाढतात, यासाठी ही चौथी झोप गरजेची आहे. आणि दुसरं आहे की रॅपिड आय मुवमेंट म्हणजे काय की या टप्प्यामध्ये तुम्हाला स्वप्न पडतात, डोळे झटपट या ठिकाणी हलतात, मेंदू अत्यंत सक्रिय होतं, स्मृतीचं वर्गीकरण होतं आणि दीर्घकालीन त्या गोष्टी साठवल्या जातात. ही काही लोकांची या ठिकाणी झोपण्याची पद्धत असू शकते. आता त्यांचा प्रश्न होता की सर मी रात्रीच अभ्यास करतोय. लक्षात, हे सायकल जे बनवलेलं आहे त्याच्यावर आपण या ठिकाणी थोडासा विचार करू. लक्षात घ्या. निसर्ग चक्र जे आहे त्याच्या बाबतीतनं, म्हणजे तुम्ही 6 तास झोपलात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे म्हटलं की रॅपिड ऍक्शन मुवमेंट जे आहेत, रॅपिड आय मुवमेंट जे आहेत ती तुम्हाला मिळत नाही, म्हणजे मेंदूला विश्रांती मिळत नाही. झोपेत जरी असलं तरी काही ना काहीतरी डोक्यात चालू असतं, काहीतरी विचार चालू असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला जो भाग महत्वाचा आहे, झोप आणि मेंदूचा जो काही घनिष्ठ संबंध आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला लक्षात घ्या की आधुनिक जे काही न्यूरोसायन्सेस आहेत त्यांनी सिद्ध केले की झोप आणि मेंदूच्या कार्यक्षमतेचा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणजे तुम्ही जे म्हणतात, जे ऐकतात, मी 17 तास अभ्यास केला, 18 तास अभ्यास केला, तुमच्या या ठिकाणी जे काय बायोलॉजिकल क्लॉक आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी फिट बसत नाहीत. ज्या वेळेला तुम्ही हे करता त्यावेळेला दुसरं काहीतरी तुमचं या ठिकाणी इम्पॅक्ट झालेलं असतं, हे समजून घ्या त्याच्या पद्धतीनं. आणि मग तुम्ही ज्या वेळेला काही UPSCचा MPSCचा भरपूर अभ्यास करणारी मुलं बघता, ती सारखी आजारी पडत असतील किंवा त्यांना या ठिकाणी शरीर थोडंसं वीक झालेलं असेल, अशा काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर ते देखील बॅलन्स आपल्याला जमायला पाहिजे, हे लक्षात. आता चॅलेंज आपलं काय मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्या मोबाईलच्या स्क्रोलिंगमुळं एक तर आपलं या ठिकाणी अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. त्याचे या ठिकाणी वेगळे इम्पॅक्ट आपल्या शरीरावर असताना ही झोप आहे की ज्यातून आपण या ठिकाणी दुरुस्त करू शकतो, हे लक्षात आहे त्याच्या पद्धतीने. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दीर्घकालीन स्मृतीसाठी चांगला या ठिकाणी झोप असणं गरजेचं आहे. रॅपिड आय मुवमेंट जे म्हणतात त्याच्यामध्ये ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी, जे वाचलेलं आहे, माहिती संकलन केलेलं आहे, त्यासाठी थोडीशी विश्रांती मेंदूला मिळणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. आपण काय करतो, परीक्षेच्या आदल्या दिवशी भरपूर जागून अभ्यास करतो. लक्षात, भरपूर अभ्यास केल्यानंतरही हॉलमध्ये गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत. असं होतं की नाही होतं? 100% होतं. कारण तुम्ही ते सगळं वाचलेलं तर आहे, पण ते स्टोअर करण्याला जी वेळ आपल्याला द्यायला पाहिजे आपल्या मेंदूसाठी, ती वेळ आपण दिली नाही. ही सिस्टम समजून घ्या पहिल्यांदा. आणि मग जर असं होत असेल तर मग आपल्याला या ठिकाणी थोडासा विचार करायला लागणार. लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे की ते मेंदूचं एक डिटॉक्शन व्हायला पाहिजे ना, त्याच्यामध्ये डिटॉक्स व्हायला पाहिजे, त्याची स्वच्छता व्हायला पाहिजे. कारण झोपेच्या दरम्यान
मेंदूची जी काही या ठिकाणी सिस्टम पूर्ण ऍक्टिव्हेट होते, त्यातले जे काही टॉक्सिक बाहेर टाकले जातात आणि या ठिकाणी विशेषतः ते जे काही या ठिकाणी नको असणारे भाग, ज्याच्यात एक बीटा अल्माइड म्हणून या ठिकाणी प्रथिन असतं, जे जर जास्त स्टोअर झालं तर ते अल्झायमरचं या ठिकाणी तुम्हाला कारण ठरू शकतं. आणि मग या ठिकाणी अशा पद्धतीचे घातक पुढचे परिणाम टाळायचे असतील तर एक झोप आपल्याला अत्यंत चांगली असणं गरजेचं आहे. जेवढी कमी झोप होते तेवढे हे प्रथिनं, विषारी प्रथिनं जी आहेत ते आपल्या शरीरामध्ये, आपल्या मेंदूमध्ये साठले जातात आणि दीर्घकालीन तुम्ही जर बघत असाल तर त्याचे परिणाम या ठिकाणी आपल्याला अत्यंत भयानक बघायला मिळू शकतात. याचं एक्झाम्पल जर बघायचं असेल, जे इंडियामध्ये राहून US कंट्रीजसाठीच्या कंपनीसाठी काम करतायत, म्हणजे त्यांची 100% नाईट शिफ्ट असते, हे लक्षात त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यावरचे परिणाम तुम्ही बघू शकता, हे लक्षात घ्या. सृजनशीलता वाढवण्यासाठी झोप गरजेची आहे. म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल, मग तुम्ही शास्त्रज्ञ असाल, कलाकार असाल, उत्तम या ठिकाणी संकल्पना तुमच्याकडे यायच्या असतील तर जरा झोप असेल, फ्रेश माइंडमध्ये असाल तर काही ना काही तर तुम्हाला सुचणार आहे, हे लक्षात त्याच्या व्यतिरिक्त. ही क्रिएटिव्हिटीसाठी झोप गरजेची आहे. सगळ्यात महत्वाचं, डिसिजन मेकिंग कपॅसिटी तुमची जर डेव्हलप करायची असेल तर चांगली झोप घेतलेल्या व्यक्तीचे निर्णय 20 ते 30% चांगले असतात, कम्पॅरेटिव्हली ज्याची झोप कमी झालेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे निर्णय घेण्याचा जो काही या ठिकाणी भाग आहे, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात, लक्षात घ्या, मेंदूचा, तो या ठिकाणी बऱ्याच वेळेला कमी झोपेमुळे डॅमेज होत असतो, लक्षात घ्या. झोप कमी झालेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये चिडचिड जास्त बघायला मिळते, नैराश्य, चिंता, आणि संशोधन असं सांगतं की रात्री व्यवस्थित न झोप झालेल्या माणसाचा जो मेंदू असतो त्याचा या ठिकाणी इमोशनल कोशन जो आहे, लक्षात, भावनांचा जो भाग आहे तो जास्त सक्रिय होतो. म्हणजे तुम्ही अग्रेसिव्ह जास्त होता, आक्रमक जास्त होता, लक्षात त्याच्या बाबतीतनं हे परिणाम आहेत. ऑब्झर्व करा किंवा माझ्या बाबतीत असं काही होतं का, स्वतः तुम्ही ऑब्झर्व करू शकता, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. मग आपल्या झोपेच्या या ठिकाणी परिणाम काय होतात, कमी झोपेमुळं एकाग्रता कमी होते, एका रात्रीमध्ये ते होऊ शकतं. 2 ते 3 दिवस कमी झोप लागली तर स्मरणशक्ती थोडी थोडी या ठिकाणी कमी व्हायला लागते. 1 आठवड्यापेक्षा जास्त तुमची कमी झोप व्हायला लागली तर निर्णय क्षमता कमी व्हायला लागते. 1 महिन्यापेक्षा जास्त तुमची जर करता कमी झोप होत असेल तर तुमच्यामध्ये या ठिकाणी नैराश्य जाणवतं, चिंता जास्त वाटायला लागते. आणि 1 वर्षापेक्षा जास्त जर तुम्हाला झोपेचा त्रास असेल, त्रास म्हणजे काय, झोप लागत नाही असा जर काही विषय असेल तर या ठिकाणी तिथं आपल्याला या ठिकाणी फार गंभीर विचार करणं गरजेचं आहे. डिमेशिया किंवा अल्झायरम सारखा या ठिकाणी धोका आपल्याला असतो, लक्षात घ्या. त्यामुळं आपण थोडंसं या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. कमी झोपेचे काही धोके आहेत ते समजून घेऊ, लक्षात घ्या मित्रांनो. आता काही मित्र म्हणतील, चला मग घरच्याला एवढं ऐकवतो म्हणजे मला ते झोपेत सारखं उठवत आहे, त्यापेक्षा हे त्यांना सांगून देतो झोप किती गरजेची आहे ती, त्याच्यावरही मी शेवटी बोलणार आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. कमी झोपेचे परिणाम काय लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की कमी झोप हा स्लो पॉइझनिंगचा पार्ट आहे, लक्षात घ्या. तुम्ही कमी झोप घेता याचा दीर्घकालीन तुमच्यावर या ठिकाणी शरीरावर होणारा निगेटिव्ह परिणाम आहे, हे लक्षात घ्या. ते हळूहळू दिसतात, लगेच दिसत नाहीत. वजन वाढतं कमी झोप असेल तर, हे लक्षात घ्या. ग्रेलिन नावाचा या ठिकाणी भूक वाढवणारा हार्मोन्स वाढतो. त्यानंतर या ठिकाणी लेप्टिन नावाचा तृप्ती देणारा जो हार्मोन आहे तो या ठिकाणी कमी होतो. परिणामी जास्त खातो आपण, गोड आणि तेलकट जास्त खाल्लं जातं, हे लक्षात घ्या आपल्याकडून. दुसरा आहे हृदयरोगाचा धोका, म्हणजे हार्ट अटॅकचा धोका किती टक्के आहे, 6 तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे. आपण जे बघतो की कमी वयातल्या लोकांना कसं काय हार्ट अटॅक यायला लागलेत. हार्ट अटॅक आता वयाचं पॅरामीटर राहिलंच नाही त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. तुमची लाईफस्टाईल हे त्याचं महत्वाचं पॅरामीटर बनलेलं आहे, लक्षात. त्याच्यामध्ये 48% पेक्षा जास्त या ठिकाणी धोका असतो, जे 6% पेक्षा जास्त, 6 तासापेक्षा जास्त कमी झोपतायत, लक्षात घ्या. कमी झोप झाली की इन्सुलिनचे जे काही या ठिकाणी तुमचं रेजिस्टंट पॉवर आहे, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवलं जातं आणि टाईप 2चा डायबिटीज आपल्याला होण्याची शक्यता जास्त असते. त्याचं मुख्य कारण कमी झोप हे असतं, लक्षात घ्या. रोगप्रतिकारक शक्ती जी आपली आहे ती कमी होते, कारण पुरेशी न झोप घेणाऱ्यांना सर्दी, ताप, संसर्गजन्य रोग जे आहेत ते जास्त होण्याची शक्यता असते, लक्षात द्या त्याच्या बाबतीतनं. लैंगिक आरोग्यावर त्याचे परिणाम होतात, कारण पुरुषांमधलं टेस्टोस्टेरॉन जे आहे ते कमी होतं, महिलांमधल्या हार्मोनल या ठिकाणी इनबॅलन्स होतात आणि तुमचं जे काही या ठिकाणी दाम्पत्य जीवन आहे, लक्षात घ्या त्याच्यामध्ये, फॅमिली लाईफ जे आहे त्याच्यामध्ये ते डिस्टर्ब होण्याची शक्यता जास्त असते. स्किनच्या बाबतीमध्ये बघत असाल तुम्ही त्याच्यामध्ये, किंवा त्वचा आणि सौंदर्याच्या बाबतीत विचारलं तर बऱ्याच वेळा मुलींनाही माहित असेल, मुली ऑब्झर्व करत असतील की तुमच्या डोळ्याखालची काळी सर्कल जे आहेत, ब्लॅक सर्कल जे म्हणतात त्याला, डार्क सर्कल, ते वाढतायत. त्यानंतर या ठिकाणी सुरकुत्या येत आहेत,
केस गळतीचं प्रमाण जास्त होतं. ही सगळी लक्षणं कशाची आहेत? ही कमी झोप असण्याची लक्षणं आहेत. लक्षात घ्या, काही ना काही तर आपल्याला थोडंफार जाणवत असणार आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं असं म्हटलं जातं, संशोधन असं सांगतं की 6 तासापेक्षा कमी जास्ती झोप आहे त्याच्या या ठिकाणी थोडंसं अर्ली एजमध्ये एक्झिट होण्याची म्हणजे लवकर मृत्यू होण्याचं प्रमाण त्यांचं जास्त आहे. मानसिक परिणाम काय होतात? तर नैराश्य, चिंता, चिडचिड वाढते, आत्महत्येचे विचार येतात, लक्ष केंद्रित होत नाही किंवा स्मरणशक्ती या ठिकाणी आपली वीक होत असते. लक्षात घ्या. आता याचा नात्यांवर सामाजिक परिणाम काय होतो? तर नात्यांवर सामाजिक परिणाम म्हणजे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो, कामामध्ये चुका होतात, अपघाताचा धोका. समजा या ठिकाणी झोप कमी झाली आणि दारू पिऊन गाडी चालवतात, दोन्हीचा परिणाम सारखाच होणार आहे. ऍक्सिडेंटमध्ये कन्वर्ट होणार आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीत. कमी झोप जर असेल तर त्याच्या बाबतीत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थोडीशी झोप पुरेशी असणं गरजेचं आहे. प्रोडक्टिव्हिटी आपली थोडीशी या ठिकाणी कमी होते. लक्षात घ्या, भारतामध्ये दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातामध्ये 25% अपघात हे ड्रायव्हरची अपुरी झोप किंवा झोपमोड असल्यामुळे या ठिकाणी होत असते, हे लक्षात त्याच्या बाबतीत. आता झोप किती गरजेचा हा प्रश्न तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारला होता. लक्षात घ्या, झोप किती गरजेची आहे ते वयोमानानुसार या ठिकाणी त्याचा या ठिकाणी वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. आपण बघू या ठिकाणी की आपण ज्यावेळेला 14 ते 17 वयोगटामध्ये आहोत त्यावेळेला 8 ते 10 तासाची झोप गरजेची आहे. 6 ते 13 वर्षाची मुलं आहेत त्यांच्यासाठी 11 तासाची झोप गरजेची आहे. 18 ते 25 जे तुम्ही ज्या वयोगटामध्ये आहात तिथं 7 ते 8 तासाची झोप तुमच्यासाठी गरजेची आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आणि ही जी काही झोप आहे ती 25 ते 64 वयोगटापर्यंत 7 ते 9 तासापर्यंत गरजेची मानली गेली आहे. तिथून पुढे ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला मग ती पुन्हा थोडीशी एखाद्या तासाची कमी झाली तरी चालणार आहे. म्हणजे आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर काय की तुम्ही आता ज्या वयामध्ये आहात 18 ते 25 मध्ये तिथं 7 ते 9च्या दरम्यान 7 तास ते 8 तास तुम्हाला कमीत कमी झोप मिळायला पाहिजे, हे लक्षात घ्या, तुमचं बायोलॉजिकल क्लॉक व्यवस्थित चालण्यासाठी. तरुणाईचे 24 तास नेटाचे नावाचं जे पुस्तक मी लिहिलं त्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी सविस्तर या ठिकाणी टाकलेल्या आहेत. मित्रांनो हे लक्षात त्याच्यावरती. आता मग या ठिकाणी जो म्हणतो की 8 तास वाईट झोप आहे का, असं अजिबात नाही, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. हा फक्त झोपेचा आकडा नाही आहे, त्याची या ठिकाणी तुम्हाला एक अत्यंत चांगली झोप मिळण्यासाठी गरजेची असणारी गोष्ट आहे. आता काही मुलांनी प्रश्न विचारले, सर मग रात्री झोपून आम्ही जागून अभ्यास करतो त्याचं काय करायचं, माझी ती सवय आहे, मला लक्षातच राहत नाही. ही सवय तुम्हाला किती दिवसात लागली? ही सवय तुम्हाला किती दिवसात लागली किंवा ही सवय कधीपासून आहे? समजा तुम्हाला सर पाठीमागच्या 4 वर्षापासून, 5 वर्षापासून, 6 वर्षापासून तसंच आहे. एकदा प्रयत्न करूया, आपण एकदा प्रयत्न करूया की आपली झोप चांगली होईल आणि त्याच्यानंतर व्यवस्थित माझे काम होतील. कारण तुम्ही रात्री झोपता, रात्री अभ्यास करता, कारण शांत वातावरणासमोर तुम्ही बसलेला असता, आणि दिवसा ज्यावेळेला झोपेचा प्रयत्न करता त्यावेळेला झोप चांगली होते का? घरात काही ना काहीतरी चालू असतं, तुम्हाला कोणीतरी उठवतं, कोणीतरी गेस्ट येतात, कुठेतरी जायचं असतं, काहीतरी काम चालू असतं, आजूबाजूला काहीतरी चालू असतं, ह्या सगळ्या बाबी तुमची झोप डिस्टर्ब करतात मित्रांनो, लक्षात घ्या. आणि आपल्याला जर का या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्वतःला डेव्हलप करायचं असेल, एक चांगलं तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बनवायची असेल, मी तुम्हाला परत म्हटलं, मला काश्मीरमध्ये जाऊन एन्जॉय करायचं नाही, लेह लडाखमध्ये गेल्यानंतर एन्जॉय करायचं नाही, लेह लडाख पर्यंतचा प्रवास पण मला एन्जॉय करायचा आहे. म्हणजे तुम्हाला युपीएससी करायची आहे, तुम्हाला एमपीएससी करायची आहे, तुम्हाला या ठिकाणी चांगला अधिकारी बनायचा आहे, तुम्हाला चांगला उद्योजक बनायचा आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं की आपण या ठिकाणी ज्या वेळेला हे सगळं सांगतो त्यावेळेला काही अपवाद, आता मनोज शर्माचं उदाहरण दिलं त्याच्या बाबतीतनं, आणि मी स्वतः देखील गेल्या वेळेचं गुरुजी नावाचं जे पुस्तक आहे त्यात तुम्ही वाचलं असेल की इयत्ता 5वी पासून ते ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत पूर्ण वेळ मी जॉब करत शिक्षण केलेलं आहे. मी ज्या वेळेला या ठिकाणी जॉब करून शिक्षण करत असताना 9वी पासून किंवा 10वी पासून ग्रॅज्युएशन पूर्ण होईलचे 6 वर्ष सातत्यानं रात्री 8 ते सकाळी 6 नाईट शिफ्ट केलेली आहे, आणि त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, कॉलेज कंप्लीट केलेलं आहे. हे काही अपवाद असू शकतात मित्रांनो, लक्षात घ्या. पण मनोज शर्मांचं कॅरेक्टर जे त्यावेळेला दाखवलेलं आहे, तयारी करत असतानाची त्याची शारीरिक स्थिती आणि नंतरची, ही पण तुम्ही बघू शकता, ही पण तुमच्या समोर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये त्यांची असणारी परिस्थिती तशीच तुमची परिस्थिती आहे, मग तुमच्यासाठी झोप ही लक्झरी आहे, आणि तुम्हाला अवॉइड करून मग तुम्हाला हेल्थ कॉम्प्रोमाइज करायचे आहे, पण मला ते अचीव्ह करायचं आहे, नंतर मी हेल्थ रिकव्हर करेन, हा निर्णय इंडिव्हिज्युअल आहे. सर सगळ्यांनाच हे नियम लागू होणार नाहीत, लक्षात घ्या. त्यांनी मिळवलं, त्यांनी अचीव्ह केलं. मुळातच लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो की का
युपी बिहार मधली मॅक्झिमम बिहार मधली मुलं युपीएससी एमपीएससी मध्ये युपीएससी मध्ये का स्टेट पीएससी मध्ये जास्त पुढे येतात. त्याचं महत्वाचं कारण आहे तिथं दुसरे ऑप्शनच उपलब्ध नाही. तिथं डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी असणार इंडस्ट्रियलायझेशन किंवा बाकीच्या गोष्टी कमी आहेत आणि एक कल्चर तयार झालेलं आहे की बाबा मला त्या मुलात हायस्कूलमध्ये जाणारी मुलं म्हणतात आम्ही क्यू पडणं आहे, आम्ही तो सीएम बनणार आहे, नाही तो डीएम बनणार आहे. म्हणजे एकतर पॉलिटिकल या ठिकाणी चांगले पॉवर सेंटरमध्ये यायचं आहे किंवा मला या ठिकाणी अधिकारी बनायचं आहे. त्यावेळेला करो या मरो सारखी ज्या वेळेला परिस्थिती असते त्यावेळेला या ठिकाणी आपण विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे झोप हा महत्वाचा भाग. आता जे मुलं म्हणतायत की मला सर रात्रीच अभ्यास करावा लागतो, ठीक आहे, दिवसभर मला अभ्यास करायला जमत नाही, ज्याला काम करण्याशिवाय प्रॉब्लेम म्हणजे पर्यायच नाही, दिवसभर 8 ते 10 तास काम करावं लागतं, त्याच्यानंतर कॉलेज करावं लागतं किंवा काम आहे म्हणून मी कॉलेजला जातच नाही, लक्षात, हे तुम्ही होऊ शकता. आता असा वेळ नसतो मित्रांनो. प्रेमनं जसा प्रश्न विचारला की स्टडीसाठी कोणता वेळ चांगला आहे, मुळात महत्वाचं आहे लक्षात घ्या की तुमची जे काही या ठिकाणी 11 वाजलेपासून 3 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे रात्रीचा, तेवढा तरी तुम्हाला झोपेचा म्हणजे प्रचंड गरज असणारा तो काळ आहे, लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतं एकदा ट्राय करून बघा, 8 दिवस 10 दिवस महिनाभर या ठिकाणी एक प्रयत्न करून बघा की माझं या ठिकाणी हे बायोलॉजिकल क्लॉक रिसेट करण्यासाठी मला झोपेची पहिल्यांदा व्यवस्था चांगल्या पद्धतीने करता येईल. मला माझ्याकडे सगळ्यात निग्लिजिबल म्हणजे काही झालं कुणी मोटिवेशन स्पीकर आला तो काय म्हणतो, नींद चैन की त्याग होतो, म्हणजे झोप सोडून द्या, झोपलात तर तुम्ही स्वप्न पडणार नाही, तुम्ही अचीव करणार नाहीत. अरे पण ती सुरुवात आहे ना, तुम्हाला जगायचं आहे. 1/3 भाग त्याच्यातला महत्वाचा आहे. रिकवर कधी व्हाल तुम्ही, रिस्टोर कधी व्हाल, आणि हे सायंटिफिकली शोधा मित्रांनो. पहिल्यांदा आपल्याला म्हणजे युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर जे सांगतात त्याच्या पाठीमागनं पळण्याची गरज नाही. तुम्ही हुशार आहात, तुम्ही अभ्यास करणारे आहात, तुम्ही जाणून तर घ्या. सक्सेस स्टोरीमध्ये ऐकलं त्यांनी रात्री अभ्यास केला होता म्हणून तुम्ही रात्री जागून अभ्यास करायचा आहे का? अडचणी आहेत आपल्याकडे, हे पहिल्यांदा मान्य करूया. लक्षात घ्या की तुम्हाला काम करूनच शिकावं लागतंय, चांगली गोष्ट आहे त्याच्या बाबतीतनं. म्हणजे मी ज्या वेळेला या ठिकाणी शिकत असताना मी म्हटलं त्याच्यामध्ये की एका स्पिनिंग मिलमध्ये शिप सुपरवायझर म्हणून काम करत असताना मला हे जाणवलं की गेटवरच्या वॉचमनची जागा खाली झालेली आहे आणि त्या वॉचमनला ज्या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी दुपारी 4 ते रात्री 11 पर्यंतची शिफ्ट त्याला मिळणार आहे. आणि त्या रात्री 11 पर्यंतच्या शिफ्टमध्ये माझा फायदा काय होणार होता की थोडा पगार कमी मिळणार होता, पण मला एकदा रात्री 8 वाजता ते लोक बाहेर गेले, 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत गेटवर काहीच काम नाही, मला तिथं वाचायला संधी मिळणार होती. म्हणून मी ते शिफ्ट सुपरवायझर म्हणून थोडंसं आरामात असलेलं काम बंद केलं आणि मी त्यावेळेला वॉचमन म्हणून काम पकडलं. ते का गरजेचं होतं की ठीक आहे, त्या येण्या जाणाऱ्या लोकांना सलेक्ट मारायचं आहे, चेकिंग करायचं, हे सगळं जरी करायला लागलं असलं तरी मला ते काही काम परमनंट करायचं नव्हतं. पुढच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठीचा स्टेपस्टोन तो होता. ह्या काही ऍडजस्टमेंट तुम्हाला कराव्या लागतील का, तर येस. पण केवळ त्यांनी रात्री अभ्यास केला होता म्हणून पण मी रात्री जागून अभ्यास करणार याच्यापेक्षा माझी झोप व्यवस्थित कशी होईल याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता रात्रीच्या झोपेच्या ऐवजी तुम्हाला असं वाटलं बाबा की मी थोडंसं सकाळचं झोपणार आहे, मला दुपारी झोपायचं आहे काय, याच्याविषयी अपवाद असू शकतात मित्रांनो, लक्षात घ्या. अपवादाला या ठिकाणी आपण अपवाद बनण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. आपण एक प्रयत्न करूया की पहिल्यांदा आपलं बायोलॉजिकल क्लॉक रिसेट कसं करता येईल. तुम्हाला वाटलं रात्रीच अभ्यास करायचा आहे, बरं ठीक आहे, रात्री अभ्यास करा, म्हणजे झोप कंप्लीट कधीतरी केली पाहिजे. जनरल नियम सगळ्यांसाठी लागू होणार नाहीत, लक्षात घ्या. एक मनोज शर्मा घडू शकतात. मला प्रयत्न करायला मी केले, तुमच्यामधल्या काही लोकांनी प्रयत्न केले की बाबा आतापर्यंत ते काम करून शिकत असतील, काही अडचणी असतील, हे सगळं असू शकतं, हे नाकारता येत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. पण झोप हे देखील एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही फक्त एक काम करा, आजचा टास्क एवढाच आहे आपल्या, लक्षात घ्या की झोपेचं आणि मेंदूचं असणारं कनेक्शन काय आहे. अभ्यास करत असताना चांगली झोप होणं किती गरजेचं आहे, हा लक्षात. आणि जे प्रश्न तुम्ही चॅटबॉक्स मध्ये विचारताय की रात्रीचं वातावरण चांगलं असतं, रात्रीचा अभ्यास होतो, व त्याला पर्याय काय आहे का, हे प्रश्न थोडेसे तुम्ही R&D करा ना, तुम्ही स्वतः रिसर्च करा. आजचा टास्कच आपला तो आहे. आणि तुम्हाला जर असं जाणवलं की माझं जी काय एकूण शारीरिक रचना आहे, माझ्या परिसरातली जी असणारी काय, आता एखादा विद्यार्थी म्हणू शकतो सर माझं घरच या ठिकाणी अशा बाजारपेठेच्या ठिकाणी आहे की दिवसभर सगळा गोंधळ चालू असतो, लायब्ररी पण तिथंच आहे, कॉलेज पण तिथंच आहे, त्यामुळे माझा दिवसभर अभ्यासच होत नाही, मी दिवसभर झोपून जातो आणि रात्री अभ्यास करतो. ठीक आहे, जरुरी नाही की तुम्ही हे लक्षात घ्या सगळ्यांना रूल लागू होतील असं मी सांगत असताना, पण तुम्ही स्वतःची एक या ठिकाणी पर्सनॅलिटी, स्वतःची आजूबाजूची परिस्थिती आणि तुमचं बायोलॉजिकल क्लॉक याच्यावर गांभीर्याने विचार करा.
म्हणजे पहिलं टार्गेट काय, की आपली एक 6-7 तासाची झोप कंप्लीट कशी होईल हे बघा. आता दुपारी झोपणं हानिकारक असतं का? जर दुपारी तुम्ही झोपत असाल तर तुमचं वजन वाढणार आहे नक्की आहे. का वाढेल त्याची कारणं शोधून काढा. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं म्हणजे आपल्याला शक्य जर असेल मित्रांनो, तुमच्याकडे समजा प्रतिकूल परिस्थिती आहे, तुम्हाला ते परवडणार नाही आहे, दुपारी झोप, संध्याकाळी झोप, झोपेचे तास कमीच करायचे आहेत, काम करायला पाहिजे, कॉलेज करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, इट्स ओके, करा तुम्ही, ठीक आहे. पण जर सहज शक्य काही गोष्टी असतील तर त्या करण्यासाठी प्रयत्न करूया. आजचा टास्क इतकाच आहे, तुमची एकूण आजूबाजूची परिस्थिती, सिच्युएशन जे आहे, तुमची या ठिकाणी शारीरिक क्षमता काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण या ठिकाणी आपल्या झोपेचे, चांगल्या झोपेचे तास ठरवायचे. हे पहिलं टास्क आहे आजचा तुमचं, आलं लक्षात. आणि झोपेचा अभ्यासावर होणारा परिणाम, तुमचे जे प्रश्न आहेत याच्यावर AI ची मदत घ्या, बाकी ठिकाणी रिसर्च करा. आणि जे काय या ठिकाणी जास्तीत जास्त 10 ते 12 ओळ, 12 ओळीच्या पेक्षा जास्त नाही, 10 ते 12 ओळीचा मेसेज तुम्हाला ग्रुपला टाकायचा आहे. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. काही मुलांनी म्हटलं की मला सर तुम्हाला अनम्यूट करून बोलायचं आहे, मला प्रश्न विचारायचे आहेत चॅटबॉक्समध्ये, तर त्यांना मित्रांनो लक्षात घ्या की हा वेळ आपला अत्यंत कमी असतो. त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील ते या ठिकाणी प्रश्न ग्रुपवर टाका, ग्रुपवरून मला टीम पाठवेल किंवा माझा नंबर देखील ग्रुपला आहे, मला पर्सनली पाठवा. मी दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरमध्ये किंवा तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवर कॉल करून मी तुम्हाला बोलेन, आपण आन्सर करू शकतो. लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद.